लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे। मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबा बाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण। पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। कारखान्याच्या निवडणुकीत अंतिमता केवळ 21 उमेदवारांना अधिकृत उमेदवारी मिळणार असल्याने दोन्ही प्रमुख पॅनल समोर नाराज इच्छुकांना सांभाळण्याचं मोठं आव्हान उभं ठाकले। अनेक इच्छुकांनी पॅनलकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरणार अशी भूमिका घेतल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। त्यामुळे अर्ज माघारीच्या मुदतीपर्यंत राजकीय हालचालींना आणखी वेग येणार असल्याचं मानलं जातंय। अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान कारखाना परिसरात दिवसभर कार्यकर्त्यांची झुंबड, वाहनांच्या लांबच लांब रांगा आणि समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे निवडणुकीचं वातावरण पूर्णतः तापल्याचं दिसून आले। उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी इच्छुकांनी अक्षरशः कारखाना परिसर गजबजून टाकला। एकूण अर्जांची संख्या विक्रमी 139 वर पोहोचली आहे। दोन्ही गटांनी शक्ती प्रदर्शनावर भर दिल्याने ही निवडणूक आता सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठेची लढत ठरली आहे। गटनिहाय अर्ज संख्या पाहता गट क्रमांक 4 रेट्रे हरणाक्ष बोरगाव मध्ये सर्वाधिक 23 अर्ज दाखल झाले असून गट क्रमांक 1 व गट क्रमांक 3 मध्ये प्रत्येकी 20 अर्ज दाखल झाले आहेत। महिला, राखीव, अनुसूचित जाती जमाती, ओबीसी तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातही मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत। आता पुढील टप्प्यात अर्ज छाननी, अर्ज माघार आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे। उमेदवारी अर्ज माघारीची अंतिम मुदत मंगळवार दिनांक 9 जून असून रविवारी दिनांक 21 जून रोजी मतदान, तर मंगळवार दिनांक 23 जून रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे। अधिकृत उमेदवारीतून कोणाला संधी मिळते आणि किती नाराज अपक्ष मैदानात उतरतात यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार असल्याची चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली आहे। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।